हाय मुलांनो, आज आपण EVS 2चा 14th लेसन द फोर्ट इज कॅप्चर्ड बट द लायन इज डेड बघणार आहोत. द फोर्ट इज कॅप्चर्ड म्हणजे गड जिंकला, म्हणजे गड आला पण लायन इज डेड म्हणजे सिंह गेला. तर आपण हे असं का म्हटलेलं आहे ते या लेसनमध्ये बघणार आहोत. गड आला पण सिंह गेला. जिजामाताज विश, जिजामाताची इच्छा काय होती. द 23 forts which शिवाजी हँडेड ओव्हर टू जयसिंग वेअर स्टील इन द हँड्स ऑफ मुघल्स. शिवाजी महाराजांनी जेव्हा पुरंदरचा तह केला, पुरंदरचा करार केला, ट्रीटी ऑफ पुरंदर केला, तेव्हा त्यांनी 23 फोर्ट्स जे होते 23 किल्ले ते जयसिंगला, मिर्झा राजा जयसिंगच्या हातात म्हणजे मुघलांकडे दिले होते. तर ते अजूनही मुघलांच्याच हातात होते. कोंढाणा वॉज वन ऑफ द 23 फोर्ट्स आणि त्या 23 किल्ल्यांमध्ये कोंढाणा किल्ल्याचा समावेश होता. वन डे जिजामाता सेड टू शिवाजी, एके दिवशी जिजामाता शिवाजी राजांना म्हणाल्या, शिवबा, इट इज नॉट सेफ टू लिव्ह द स्ट्रॉंग कोंढाणा फोर्ट इन एनिमी हँड. कोंढाणासारखा बळकट किल्ला शत्रूच्या हातात असणे चांगले नाही शिवबा, अशा जिजामाता शिवबांना म्हणाल्या. यू मस्ट रिकॅप्चर इट, तुम्ही तो परत मिळवला पाहिजे. शिवाजी वॉज थिंकिंग ऑन द सेम लाईन्स, शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सुद्धा हाच विचार येत होता. ही वॉज व्हेरी अनहॅपी दॅट कोंढाणा वॉज इन मुघल हँड्स. शिवाजी महाराज सुद्धा खूप दुःखी होते की कोंढाणा मुघलांच्या ताब्यात आहे म्हणून. बोथ शिवाजी अँड जिजाबाई साहेब वेअर व्हेरी अनहॅपी अबाउट इट. शिवाजी महाराज आणि जिजामाता या दोघांना सुद्धा खूप वाईट वाटत होतं. इट वॉज लाईक अ थॉर्न इन देअर साईड. शिवाजी स्टार्टेड मेकिंग हिज प्लॅन्स फॉर द रिकॅप्चर ऑफ कोंढाणा. आणि मग शिवाजी महाराजांनी कोंढाणा परत मिळवण्यासाठी प्लॅन आखायला, योजना आखायला सुरुवात केली. हू कुड बी इंटरेस्टेड विथ दिस टास्क. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू कॅप्चर कोंढाणा. तर आता हे एवढं अवघड काम कोण करू शकेल, कारण कोंढाणा परत मिळवणं हे खूप डिफिकल्ट होतं, खूप अवघड होतं. तानाजी मालुसरे. तानाजी वॉज शिवाजीज कॉम्रेड राईट फ्रॉम द बिगिनिंग. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे लहानपणीपासूनचे मित्र होते. ही केम फ्रॉम द विलेज उमरठे नियर महाड इन द कोकण. तानाजी मालुसरे हे कोकणातील महाड जवळच्या कोकणातील उमरठे गावचे होते. ही वॉज एव्हर रेडी टू पुट हिज हार्ट अँड सोल इन टू एनी वर्क असाइन्ड टू हिम बाय शिवाजी. शिवाजी महाराजांनी दिलेलं कोणतंही काम हे तानाजी खूप अत्यंत मनापासून करत असत. तानाजी वॉज स्ट्रॉंग अँड वेल बिल्ट अँड ॲज क्लेवर ॲज ही वॉज ब्रेव. तानाजी हे खूप स्ट्रॉंग होते, मजबूत होते आणि त्यांनी चांगली शरीरयष्टी कमवली होती आणि ते शूर असण्यासोबत हुशार सुद्धा होते. ही वॉज पॅशनेटली डिवोटेड टू शिवाजी. शिवाजी महाराजांवर तानाजी मालुसरेंची खूप भक्ती होती. कोंढाणाज मॅरेज फर्स्ट, पहिले लग्न कोंढाण्याचं. तानाजी वॉज बिझी मेकिंग प्रिपरेशन्स फॉर हिज सन रायबाज वेडिंग. तानाजी मालुसरे हे त्यांचा मुलगा रायबा याच्या लग्नाच्या तयारीमध्ये होते. एव्हरीवन इन द हाऊस वॉज बिझी विथ द मॅरेज प्रिपरेशन्स. आणि घरामधील सगळेच लोक लग्नाच्या तयारीमध्ये गुंतलेले होते. द मॅरेज वॉज ओनली 4 days अवे. आता रायबाचं लग्न फक्त 4 दिवसांवर आलं होतं. तानाजी थॉट दॅट ही वुड गो अँड इन्व्हाइट शिवाजी महाराज अँड मा साहेब टू द वेडिंग. तानाजी मालुसरेंनी विचार केला की आपण स्वतः जाऊन शिवाजी महाराज आणि मा साहेब म्हणजे जिजाबाई साहेबांना लग्नासाठी आमंत्रण देऊयात. अकंपनीड बाय शेलार मामा, ही वेंट टू शिवाजी महाराज टू गिव्ह हिम अँड मा साहेब हिज पर्सनल इन्व्हिटेशन टू द वेडिंग. त्यांनी अकंपनीड म्हणजे सोबत शेलार मामांना घेऊन तानाजी मालुसरे शिवाजी महाराज आणि मासाहेबांना आमंत्रण देण्यासाठी गेले, लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी गेले. ऑन रिसिव्हिंग द इन्व्हिटेशन फ्रॉम शेलार मामा, शिवाजी सेड, शेलार मामा, यू गो बॅक अँड सेलिब्रेट द वेडिंग. आय एम सॉरी, आय विल बी अनेबल टू अटेंड. जेव्हा त्यांना ते आमंत्रण मिळालं तेव्हा शिवाजी महाराज शेलार मामांना म्हणाले, शेलार मामा तुम्ही जा आणि लग्न छान व्यवस्थित पार पाडा. मला माफ करा, मी लग्नाला येऊ शकत नाही. आय हॅव डिसाइडेड टू लीड अ कॅम्पेन फॉर द रिकॅप्चर ऑफ कोंढाणा.
मी कोंढाणा परत मिळवण्यासाठी मोहीम हाती घेण्याचं ठरवलं आहे. ॲज सून ॲज तानाजी हर्ड दिस ही सेड, महाराज, डू यू प्रपोज टू अंडरटेक दिस डिफिकल्ट अँड डेंजरस कॅम्पेन व्हाईल तानाजी इज स्टील अलाइव्ह? महाराज, हे तानाजी मालुसरांनी ऐकले. ते म्हणाले, महाराज, तानाजी जिवंत असताना तुम्ही अशी अवघड आणि डेंजरस म्हणजे जीवावर बेतणारी मोहीम घेणार आहात का हाती? देन व्हॉट इज द यूज ऑफ पर्सन्स लाईक मी? मग माझ्यासारखी माणसं तुमच्या सैन्यात असून त्याचा काय फायदा? दिस विल नॉट डू. हे असं मी घडू देणार नाही. आय शॅल फर्स्ट परफॉर्म द मॅरेज ऑफ कोंढाणा बाय कॅप्चरिंग इट. मी पहिल्यांदा कोंढाणा परत मिळवून देईल. रायबाच वेडिंग कॅन वेट. रायबाचं लग्न नंतर करता येईल. यू मस्ट अलाव मी टू लीड दिस कॅम्पेन अँड गिव्ह मी युअर ब्लेसिंग्स फॉर इट्स सक्सेस. तुम्ही मला ही मोहीम हाती घेण्याची परवानगी द्या आणि मला यशस्वी होण्याचा आशीर्वाद सुद्धा द्या. तानाजीज प्लॅन, तानाजीची योजना. With these words, तानाजी took charge of the campaign and left for कोंढाणा. असं बोलून तानाजींनी ही मोहीम हाती घेतली आणि कोंढाणाकडे निघाले. The fort was then under the immediate control of उदयबान, a Rajput officer appointed by जयसिंग. त्यावेळेस कोंढाणावरती उदयबान नावाचा एक राजपूत होता, जो की मिर्झा राजे जयसिंगने तिथे अपॉइंट केलेला होता, नेमलेला होता. उदयबान वॉज अ डिसिप्लिन अँड विजिलंट ऑफिसर. उदयबान हा खूप डिसिप्लिन म्हणजे शिस्तप्रिय आणि विजिलंट म्हणजे जागरूक, दक्ष, सावध ऑफिसर, अधिकारी होता. त्याचं नेहमी लक्ष असायचं शत्रू सैनिकांवर. देअर वेअर 2 एंट्रन्सेस टू द फोर्ट. किल्ल्याला 2 प्रवेशद्वार होती, 2 प्रवेशाच्या बाजू होत्या. बोथ वेअर हेविली गार्डेड बाय उदयबान्स मेन. आणि दोन्ही बाजूंवरती, दोन्ही प्रवेशद्वारांवरती उदयबानचे सैनिक होते. हाऊ देन टू माउंट अँड ॲसेल्ट. ॲसेल्ट म्हणजे हल्ला. मग आता दोन्ही बाजूला जर सैनिक आहेत प्रवेशद्वारांवर, तर हल्ला कसा काय करायचा? तानाजी क्वाइटली मेड अ डिटेल इन्स्पेक्शन ऑफ द फोर्ट. तानाजीने हळूच किल्ल्याचं सर्व बाजूंनी इन्स्पेक्शन म्हणजे निरीक्षण केलं. ऑन द वेस्टर्न साइड देअर वॉज अ स्टीप प्रेसिपिस वेअर देअर वेअर नो गार्ड्स. आणि त्याला आढळलं की पश्चिम बाजूला, वेस्टर्न साइड म्हणजे पश्चिम बाजूला एक उंच कडा आहे. प्रेसिपिस म्हणजे कडा, उंच कडा, आणि तिथे कोणीही गार्ड्स नाहीयेत. तानाजी डिसाइडेड टू अटॅक फ्रॉम दॅट साइड. तानाजीने त्या बाजूने अटॅक करण्याचा, हल्ला करण्याचं ठरवलं. ही एक्सप्लेन हिज प्लॅन टू हिज यंगर ब्रदर. त्यांनी त्याच्या छोट्या भावाला सूर्याजीला त्यांचा प्लॅन सांगितला. ही सेड, यू टेक अ डिटॅचमेंट ऑफ 500 ट्रूप्स अँड ट्राय टू रीच द कल्याण गेट. तानाजी मालुसरे सूर्याजीला म्हणाले की तू 500 सैन्याची तुकडी घे आणि कल्याण गेट जवळ पोहोचण्याचा प्रयत्न कर. विथ अनादर 300 आय शॅल स्केल दिस प्रेसिपिस अँड गेट इनसाइड द फोर्ट. मी बाकीच्या 300 सैन्यासोबत हा जो उंच कडा आहे तो चढण्याचा प्रयत्न करतो. स्केल दिस प्रेसिपिस म्हणजे हा उंच कडा चढण्याचा प्रयत्न करतो आणि गडावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ॲज सून ॲज वी आर देअर वी शॅल थ्रो ओपन द डोअर्स ऑफ द कल्याण गेट. जसं आम्ही गडावर पोहोचू, आम्ही कल्याण गेटचे दरवाजे उघडू. देन यू स्टेप इन अँड जॉईन अस. आणि मग तुम्ही गडामध्ये प्रवेश करा, आत या आणि आम्हाला जॉईन व्हा. टुगेदर वी शाल डिस्ट्रॉय द मुघल ट्रूप्स डिफेंडिंग द फोर्ट. आपण दोघे मिळून ह्या मुघल सैन्याचा पराभव करू. विथ द प्लॅन दस फायनलाइज सूर्याजी अँड तानाजी वेंट देअर डिफरंट वेज. आणि अशा प्रकारे असा प्लॅन करून तानाजी आणि सूर्याजी आपापल्या रस्त्याने निघून गेले. ओव्हर द प्रेसिपिस अँड इन टू द फोर्ट. प्रेसिपिस उंच कड्यावरून गडावर प्रवेश. इट वॉज अ डार्क नाईट. त्या रात्री खूप अंधार होता. तानाजी अँड हिज मेन वेअर गॅदर्ड ॲट द फूट ऑफ द प्रेसिपिस. तानाजी आणि त्यांचे जे 300 सैन्य होतं ते त्या उंच कड्याच्या पायथ्याशी होते. द साऊंड ऑफ क्रिकेट्स कुड बी हर्ड ऑल राऊंड. क्रिकेट्स म्हणजे रात्रीचे किडे. जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं, तर रात्रीला किरकिर किड्यांचा आवाज येत असतो. त्यांना क्रिकेट्स असं म्हणतात. तर त्या रात्री खूप शांतता असते ना, त्याच्यामुळे त्या रात्रीच्या किड्यांचा आवाज खूपच येत असतो. 5 or 6 मेंबर्स ऑफ तानाजीज पार्टी स्टार्टेड टू स्केल द प्रेसिपिस. तानाजीच्या सैन्यामधले 5 ते 6 लोक तो
कडा चढायला सुरुवात केली. इट वॉज इंडीड व्हेरी हाय अँड स्टीप. तो कडा आहे तो खूपच उंच आणि असा सरळ होता. But somehow they managed to get a foothold in the rock, pulled themselves up by pushing their fingers into the rock crevices and began the difficult and dangerous climb. पण त्यांनी कसं तरी इथे बघा, इथे 2 दगडांच्या मध्ये जी जागा असते त्याच्यावर पाय ठेवला आणि त्या जागेवरती 2 दगडांच्या मध्ये ज्या खाचा असतात त्याच्यामध्ये बोट घालून स्वतःला वरती उचलून घेऊ लागले. आणि अशा प्रकारे हा खूप अवघड आणि डेंजरस कडा चढू लागले. स्लोली बट शुअरली दे रीच द टॉप. हळूहळू पण खात्रीशीर ते गडावर पोहोचले. कोण? ते 5 ते 6 सैनिक. ॲज सून ॲज दे वेअर ऑन सेफ ग्राउंड दे टाईड अ थिक रोप टू अ स्ट्रॉंग ट्री अँड लेट इट डाऊन द प्रेसिपिस. मग त्यांनी वरती गडावर पोहोचल्यानंतर एक जाड दोरा एका खूप स्ट्रॉंग कडक मजबूत झाडाला बांधला आणि त्या कड्यावरून खाली सोडला. द अदर्स टूक होल्ड ऑफ द रोप अँड क्लाइंब अप टू द टॉप लाईक मंकीज. आणि मग हे बाकीचे सैनिक इथं दिसत आहे बघा, हा असा जाड दोरखंड त्यांनी कड्यावरून खाली सोडला. असा हा कडा होता उंच, तर त्या कड्यावरून हा जाड दोरखंड खाली सोडला आणि बाकीचे जे खालचे सैनिक होते त्याला धरून तो उंच कडा चढू लागले. तानाजीज व्हॅल्युअर. तानाजीचं शौर्य. बाय नाऊ सूर्याजी हॅड रीच द कल्याण गेट. तोपर्यंत तानाजी कड्यावरून गडावर चढेपर्यंत सूर्याजी आपल्या सैन्यासोबत कल्याण गेट जवळ पोहोचला. ही वेटेड देअर फॉर द डोअर्स टू ओपन. तो तिथे दरवाजा उघडण्याची वाट बघू लागला. द बॅटल ऑन द फोर्ट स्टार्टेड. गडावर लढाई सुरू झाली होती. उदयभान हर्ड ऑफ द अटॅक. उदयभानला तानाजी मालुसर यांनी केलेल्या हल्ल्याची माहिती झाली. द बॅटल ड्रम वॉज साऊंडेड. युद्धाचे ढोल वाजू लागले. उदयभान्स गॅरिसन अटॅक तानाजीज मेन. उदयभानाच्या सैन्याने तानाजीच्या सैन्यावर हल्ला केला. अ ग्रीम बॅटल स्टार्टेड बिटवीन द 2 फोर्सेस इन द लाईट ऑफ डान्सिंग टॉर्चेस. खूप जोराचं युद्ध ह्या दोन्ही सैन्यामध्ये चालू झालं. लाईट ऑफ डान्सिंग टॉर्चेस म्हणजे मशालीच्या उजेडामध्ये, कारण खूप अंधार होता, मग त्या काळामध्ये मशाल वापरलं जायचं उजेडासाठी. द मावळाच ओपन द डोअर्स ऑफ द कल्याण गेट. मग कल्याण दरवाजा मावळ्यांनी उघडला. तानाजी वॉज फायटिंग लाईक अ ब्रेव्ह लायन. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभान अटॅक हिम. उदयभानने तानाजीवर अटॅक केला. बोथ वेअर व्हेरी ब्रेव्ह अँड द बॅटल बिटवीन देम वॉज फिअर्स. दोघे पण खूप शूरवीर होते, त्यांच्यामध्ये खूप जोराचं लढाई सुरू झाली. तानाजी शिल्ड वॉज ब्रोकन. आणि तेवढ्यात तानाजीची ढाल तुटली. सो ही टाईड हिज अप्पर गारमेंट राऊंड हिज डिफेंडिंग हँड टू पॅरी उदयभान्स ब्लोज अँड कंटिन्यूड द फाईट. उदयभानचा वार झेलण्यासाठी मग तानाजीने त्यांची ढाल तर तुटली, मग तो शेला असतो, तो शेला त्यांनी काय केला, आपल्या हाताभोवती गुंडाळला आणि लढाई करू लागले. इन द एंड बोथ वेअर मॉर्टली वाउंडेड अँड फेल्ड फायटिंग. आणि दोघे सुद्धा खूप जबरदस्त जखमी झाले आणि खाली पडले. द फोर्ट इज कॅप्चर्ड बट द लायन इज डेड. गड आला पण सिंह गेला. With the death of Tanaji, the Maulas found themselves without a leader and began to retreat. तानाजीच्या मृत्यूनंतर मावळांना समजलं की तानाजी तर मृत्यू पावलेला आहे. मग आपला लीडर आपल्याला आता सांगण्यासाठी कोणच नाही राहिला, आपला लीडर तर मरण पावला, म्हणून ते सगळे घाबरून पळू लागले. बाय देन सूर्याजी अँड हिज मेन हॅड अराइव्ड ऑन द सीन ऑफ द बॅटल. आणि मग तेवढ्यात सूर्याजी आणि त्यांचे जे सैनिक होते ते युद्धाच्या ठिकाणी आले. सूर्याजी वॉज डीपली ग्रीव्ड टू नो दॅट हिज ब्रदर वॉज डेड. आपल्या भावाच्या मृत्यू झालेला समजल्यानंतर सूर्याजीला खूप दुःख झालं. बट ही हॅड नो टाइम फॉर ग्रीफ. पण दुःख करत बसण्यासाठी वेळ नव्हता. ही हॅड टू कंटिन्यू द फाईट. त्याला हे युद्ध पुढं, ही लढाई पुढं चालूच ठेवायची होती. ही कट ऑफ द रोप बाय विच द मावळाज हॅड क्लाइम्ब द फोर्ट. ज्या दोरखंडाच्या साह्याने मावळे गड चढून वरती आले होते त्याने ते दोरच कापून टाकले. Then he stood in the path of retreating Maulas and said, "Don't you see that your father is lying dead here on the battlefield?"
मग तो पळून जाणाऱ्या मावळ्यांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, हे तुम्हाला दिसत नाही का? आर यू नॉट अशेम टू रन अवे लाईक अ बंच ऑफ कावर्ड्स? आणि तुम्ही असे घाबरटासारखे पळून जात आहात, त्याची तुम्हाला लाज नाही वाटत का? टर्न बॅक अँड फाईट, मागे वळा आणि लढा. फॉर आय हॅव ब्लॉक युअर रिट्रीट बाय कटिंग ऑफ द रोप बाय विच यू क्लाइंब अप. ज्या दोरखंडाच्या साह्याने तुम्ही गड चढून आलात, मी ते दोरच कापून टाकलेले आहेत. द ओनली चॉईस बिफोर यू इज आयदर टू जम्प टू युअर डेथ ओव्हर द प्रेसिपिस ऑर टू टर्न बॅक अँड फाईट टू डिस्ट्रॉय द एनिमी. आता तुमच्या समोर फक्त दोनच चॉईस आहेत, एकतर कडावरून उड्या मारून मरा, नाहीतर लढून मारा. सो द मावळाज रिटर्न टू द फाईट अँड अटॅक द एनिमी. मग मावळे परत फिरले आणि शत्रू सैन्यावर हल्ला केला. अ फिअर्स बॅटल रेज्ड. खूप जोरात युद्ध सुरू झालं. द मावळाज अल्टिमेटली कॉन्कर्ड द फोर्ट बट इन द प्रोसेस हॅड लॉस्ट देअर ब्रेव्ह अँड लायन हार्टेड लीडर तानाजी. मावळ्यांनी गड तर जिंकला, पण त्यांचा सिंहासारखा तानाजी त्यांनी गमावला. जिजामाता अँड शिवाजी महाराज हर्ड द न्यूज. जिजामाता आणि शिवाजी महाराजांनी ही बातमी ऐकली. दे वेअर स्ट्रक विथ ग्रीफ. त्यांना खूप दुःख झालं. शिवाजी महाराज एक्सप्रेस हिज सॉरो इन अ सिंगल सेंटेन्स, द फोर्ट इज वोन बट द लायन इज डेड. शिवाजी महाराजांनी त्यांचं दुःख फक्त एका वाक्यामध्ये सांगितलं, द फोर्ट इज वोन, म्हणजे गड आला पण सिंह गेला. सो कोंढाणा बिकेम सिंहगड इन द मेमरी ऑफ द ग्रेट वॉरियर हू गेव हिज लाईफ टू रिकॅप्चर इट. कोंढाणा परत मिळवण्यासाठी ज्या योद्ध्याने आपला जीव दिला, जीवाची बाजी लावली, त्यांच्या नावावरून कोंढाण्याचं नाव हे सिंहगड ठेवण्यात आलं. दिस इव्हेंट टूक प्लेस इन 1670. ही घटना 1670 मध्ये घडली. लॅटर ऑन शिवाजी राजे पर्सनली वेंट टू उमरठे अँड परफॉर्म द वेडिंग ऑफ रायबा. पुढे शिवाजी महाराज स्वतः उमरठेला गेले आणि तानाजीचा मुलगा रायबा ह्याचं लग्न लावून दिलं.